नमस्कार, आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत धन्वंतरीची पूजा आणि धनत्रयोदशीच्या दिवशी लावण्यात येणारे 13 दिवे। तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते, कुबेरची पूजा केली जाते, माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि गणपतीची पूजा केली जाते। तेव्हा सर्वप्रथम आपण गणपतीची, कुबेरची, माता लक्ष्मीची, धन्वंतरीची पूजा करतो। तसेच या दिवशी धने खरेदी करण्याला, सोने चांदी खरेदी करण्याला, तसेच देवाचे भांडे आणि तांब्या पितळीचे भांडे हे खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे। तसेच या दिवशी 13 दिवे लावण्यात येतात। 13 या अंकाला विशेष महत्त्व आहे। 13 दिवे या दिवशी कोणत्या कोणत्या देवाला लावण्यात येतात किंवा कोणत्या देवाला समर्पित आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। आपणा सर्वांना माहितीच आहे की दिवाळी या सणाला मातीने बनवलेल्या वस्तूंना असे विशेष महत्त्व असते। जसे की पंत्या, बोळके आणि मुलं सुद्धा मातीचे किल्ले बनवतात। ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे किल्ले होते तसे तोरणा किल्ला वगैरे असे विशेष किल्ले बनवतात, त्यावर दिवे लावतात। मुली घरकुंड तयार करतात, संसार बाटली तयार करतात। संसार बाटली म्हणजे मातीचा गॅस, मातीची चूल, पोळपाट, लोटाणे वगैरे सर्व मातीचे बनवून ते संसार बाटली तयार करतात। तसंच आपण देखील या दिवशी 13 दिवे हे पंत्या लावाव्या, म्हणजे मातीचेच दिवे लावावेत। तर पहिला दिवा आपण कोणतंही शुभ काम करताना अगोदर गणपतीची आराधना करत असतो। गणपतीला म्हणजे गणपतीला आपण विघ्नहर्ता म्हणतो। आपण कोणतंही काम सुरू करताना अगोदर गणपतीची प्रार्थना करतो। तसाच पहिला दिवा हा गणपतीचा लावावा। गणपतीचा दिवा लावताना वक्रतुंड महाकाय म्हणावे। तसेच त्यानंतर दुसरा दिवा जो आहे आपल्या कुलदेवतेचा लावावा। कुलदेवता म्हणजे आपल्या घरातील जशी प्रमुख व्यक्ती असते, ते वडील असतील, आजोबा असतील, ते आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असतात, संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करत असतात, हित जोपासत असतात। आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी ते स्वतः झिजून आपल्या कुटुंबाचे संरक्षण करत असतात। कुटुंबाला काय हवं नको ते पाहत असतात। त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याची जबाबदारी ही आपल्या कुलदेवतेवर असते। म्हणून प्रत्येक पूजा करताना कुलदेवतेला विसरून चालत नाही। तेव्हा दुसरा दिवा हा आपल्या कुलदेवतेचा लावावा। त्यानंतर या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते। धन्वंतरी म्हणजे आरोग्य देवता। आपल्या घरातील सर्वांना सुख संपत्ती लाभावी, कोणालाही काहीही दुःख होऊ नये, व्यवस्थित आरोग्य लाभावं यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते। धन्वंतरीला आळवलं जाते। त्याचप्रमाणे माता लक्ष्मी, त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करावी। दिवाळीला मातीच्या माता लक्ष्मीची देखील विशेष महत्त्व आहे। मातीने बनविलेल्या मूर्त्या बाजारामध्ये खूप सुबक आकारातील मिळतात, तसेच विविध रंगातील मिळतात, विविध स्वरूपातील मिळतात। मग या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा करून माता लक्ष्मीला एक दिवा समर्पित करायचा आहे। कुबेर, त्यानंतर आपण या दिवशी कुबेरची पूजा करतोच आहोत। तेव्हा त्यानंतरचा दिवा म्हणजे 5वा दिवा हा कुबेरला समर्पित करावा। म्हणतात ना, उपरवाला देता है तो देता छप्पर फाड़ के, त्याप्रमाणे या दिवशी जर तुम्ही कुबेरची आराधना केली, कारण कुबेर म्हणजे कुबेरच्या जवळ सर्व संपत्तीचे भांडार आहे, तो आपल्याला भांडार खोलून देतो। म्हणजेच कुबेरची आराधना या दिवशी केल्यानंतर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन कुबेराजवळील भांडार आपल्याला मोकळे होते। त्यानंतर तुळशी माताजवळ एक दिवा लावावा। तुळशी मातेला एक दिवा समर्पित करावा। तुळस ही खूप आरोग्यदायी आहे। म्हणतात ना, घराची शोभा अंगण आणि अंगणाची शोभा तुळस।
त्याचप्रमाणे आपल्या अंगणात हिरवीगार अशी तुळस असावी आणि त्या तुळशीजवळ तर आपण दररोज दिवा लावतोच, पण या दिवशी देखील दिवा लावावा. त्यानंतर आपला 7वा दिवा आहे चित्रगुप्ताजवळ. चित्रगुप्ताच्या नावाने एक दिवा लावावा. बघा, आपल्याजवळ सर्व देवतांच्या प्रतिमा नाही आहेत, मूर्त्या नाही आहेत, तेव्हा आपण हे सर्व दिवे एका ठिकाणी तपकामध्ये लावून ते तुळशीजवळ ठेवले आणि त्या देवतांची आराधना केली तरीही चालते. चित्रगुप्ताचा एक दिवा लावावा. त्यानंतर वरुण देवतेचा दिवा लावावा. वरुण देवता प्रसन्न असली तरच आपले शेती धनधान्याने भरून जाईल आणि शेतीत जर पिकली नाही तर आपल्याला कुठून मिळणार आहे? पैसा कितीही असू द्या, धनधान्य मिळणार नाही. म्हणून वरुण देवतेला देखील प्रार्थना करायची आहे की माझ्या बळीराजाला आनंद लाभू दे, वर्षभरामध्ये माझा बळीराजा सुखी राहू दे. बळीराजा सुखी तर आपण सुखी. त्यानंतरचा दिवा लावायचा आहे आपल्याला अग्निदेवतेला. अग्निदेवता कोपू नये, अग्निदेवतेमुळे कोणाचे नुकसान होऊ नये या दृष्टीने अग्निदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर माता सरस्वती. माता सरस्वती आपल्या कुळावर जर प्रसन्न असेल तर आपल्या घरातील मुले बाळे हे चांगले शिक्षण घेऊ शकतात. म्हणूनच माता सरस्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी एक दिवा लावावा. त्यानंतर आपण केलेले गुरु किंवा आपले श्रद्धास्थान असलेले संत, तेच आपले गुरु. माझे गुरु जसे गजानन महाराज आहे, कोणाचे स्वामी समर्थ आहे, कोणाचे आणखी कोणते आहेत, तेव्हा आपल्या गुरुच्या नावाने आपल्या कुटुंबावर गुरुबळ असावे म्हणून आपल्या गुरुच्या नावाने एक दिवा समर्पित करावा. अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जर 13 दिवे लावले तर आपल्याला नक्की समाधान मिळेल. आपले घर आरोग्याने भरून जाईल, म्हणजेच घरात कोणी आजारी पडणार नाही. तसेच आपल्या घरी धनसंपदा, लक्ष्मी, वैभव नांदेल.